नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट लीगच्या लिलावात अनेक खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली। मात्र या खेळाडूंना ही रक्कम कशी दिली जाते? ही रक्कम एकाच वेळी मिळते की टप्प्याटप्प्याने? यासह इतर प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोप्पाच्या माध्यमातून। तर खेळाडूंना लिलावात मिळालेली रक्कम ही एका वर्षासाठी असते। म्हणजेच दीपक चहरला 14 कोटींच्या बोलीवर चेन्नईनं संघात घेतले आहे, तर त्यांना दीपकला 3 वर्षांचे मिळून 42 कोटी रुपये द्यावे लागतील। या दरम्यान दीपक चेन्नईकडून किती सामने खेळेल यावर काही बंधन नसेल। तो एकही सामना जरी नाही खेळला तरी चेन्नईला त्याला पूर्ण पैसे द्यावे लागतील। पुढचा मुद्दा, फ्रँचायझी संपूर्ण रक्कम एकाच वेळी देते की टप्प्याटप्प्याने? तर स्पर्धा सुरू झाल्याच्या 10 दिवसांआधी 20% रक्कम, स्पर्धेदरम्यान 60% रक्कम आणि स्पर्धा संपल्यानंतर उर्वरित 20% रक्कम अशा स्वरूपात फ्रँचायझींना ठरलेली रक्कम खेळाडूंना द्यावी लागते। मात्र यात बदलही होऊ शकतो। जर खेळाडूंना दुखापत झाली तर मग दिलेल्या रकमेचे काय? तर या परिस्थितीतही खेळाडूंनी पूर्ण रक्कम ही फ्रँचायझींना द्यावीच लागते। तसंच दुखापतीचा खर्चही उचलावा लागतो। पण जर स्पर्धा सुरू होण्याआधीच खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल तर त्याला कुठलीही रक्कम मिळत नाही। तसेच भारतीय खेळाडूंना त्यांना मिळालेल्या रकमेवर 10% तर विदेशी खेळाडूंना 20% रक्कम TDSच्या स्वरूपात द्यावी लागते।